पोलर पिस्टल इंटरॅक्शन विषयी शिकणार आहोत. आपण जे काही फॉर्मेशन ऑफ मेल गमेट, फॉर्मेशन ऑफ फिमेल गमेट वगैरे आपण शिकलेलो आहे. त्यानंतर काय होते पॉलिनेशन, कशा प्रकारे ते जे काही पोलन ग्रेन आहे हा कशा प्रकारे स्टिग्मा पर्यंत ट्रान्सफर केला जाते, या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आपल्याला बघायचं आहे तर काय आपण असं म्हणू शकतो की आज काय आपल्याला फर्टिलायझेशन विषयी शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? फर्टिलायझेशन विषयी. आता सिंपली आपल्याला माहित आहे पोलन म्हणजे काय होते. जो पोलन ग्रेन आहे हा काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर पिस्टिल म्हणजे काय? काय तर पिस्टिल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय पिस्टिल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण एक डायग्राम काढून घेऊ. ठीक आहे, जरा आपला आपल्याला माहिती याला म्हणतो आपण स्टिग्मा. हा काय आहे? स्टिग्मा. ही आहे स्टाईल आणि ही काय आहे? ओव्हरी. या तिन्ही पार्टला आपण काय म्हणतो? पिस्टिल. याला काय म्हणतो आपण? पिस्टिल. आणि सिंपली आपल्याला माहिती आहे तिन्ही पार्ट काय आहे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि हा काय आहे तर हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे जो काही पोलन आहे म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं काय होणे? इंटरॅक्शन होणे फॉर द फर्टिलायझेशन, त्यालाच म्हणतो आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? पोलन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजे काय तर हा जो पोलन आहे हा पोलन ग्रेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट सोबत काय होणे? इंटरॅक्ट होणे. काय होणे? इंटरॅक्ट होणे. म्हणजे स्टिग्मा सोबत मग ते स्टाईल वगैरे आपण बघणार आहोत पुढे. ठीक आहे, तर सिंपल लक्षात ठेवा की जो काही पोलन ग्रेन आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट सोबत काय होणे? इंटरॅक्ट होणे. त्यालाच काय म्हणतो आपण? पोलन पिस्टल इंटरॅक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता सिंपली आपल्याला माहित आहे हा काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इथे आपण काय काढून घेऊ? एकाच फ्लॉवरवरचं जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ठीक आहे, हे काय? डायलूप्स आहे. ठीक आहे, हा झाला आपला अँथर. याला काय म्हणतो आपण? अँथर म्हणतो. आणि हा आहे आपला फिलामेंट. हा काय? आपला फिलामेंट. आता लक्ष द्या, आपल्याला माहित आहे स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे. ओव्हरीच्या आतमध्ये का राहते तर ओव्ह्यूल. का राहते आतमध्ये? ओव्ह्यूल राहते. ठीक आहे, आता ही कशा प्रकारे ओव्ह्यूल काय आपल्याला माहित आहे. जे काही अप्पर एंड राहते इथे का राहते? 3 अँटीपोडल सेल राहतात. का राहतात? अँटीपोडल का राहते? इथे अँटीपोडल सेल्स राहतात. अँटीपोडल सेल्स म्हणजे आपण म्हणू शकतो ऍट द चलायझास एंड देयर इज अ, हे काय? चलायझल एंड. याच्या एंडवर का राहते तर अँटीपोडल सेल्स राहतात. का राहतात? अँटीपोडल सेल्स राहतात. आणि आपल्याला माहिती आहे सर्वात खाली काय राहतात तर याला म्हणतो आपण सिनर्जी. याला काय म्हणतो आपण? सिनर्जीस. याला काय म्हणतो आपण? सिनर्जीस. हे काय आहे? सिनर्जीस आहे. याच्यानंतर याच्या इथे काय राहते? एक राहते. हे आपण बघून घेऊ. आता हे कुठे प्रेझेंट आहे? याला म्हणतो आपण मायक्रोपायलर एंड. याला काय म्हणतो आपण? मायक्रोपायलर एंड. म्हणजे सिंपल सी गोष्ट आपल्याला माहिती. आपण काय शिकत आहे आपल्याला माहित आहे. जो चलायझर एंडवर काय राहतो तर अँटीपोलर सेल्स राहतो. तो काय करतो? प्रोटेक्ट करण्याचं वगैरे काम करतो. ठीक आहे, नंतर जो काही मायक्रोपायलर एंड आहे. काय आहे? मायक्रोपायलर एंड आहे. जिथून काय करते? जे काही पोलन ग्रेन आहे काय करते? इंटर करते. त्याला काय म्हणतो आपण तर सिनर्जी. त्या मायक्रोपायलर एंडवर काय राहते? सिनर्जी. आता आपल्याला माहित आहे जे काही पोलन ग्रेन इंटर होणार आहे इथनच होणार आहे. कुठनं होणार आहे तर मायक्रोपायलर एंड पासून. आपल्याला माहित आहे. आता हे जे मायक्रोपायलर एंड पासून जे काही पोलन ग्रेन इंटर होणार आहे, आता इथनच का बरं इंटर होत आहे? जे काही पोलन ग्रेन आहे यांना गाईड केलं जाते. इथे का प्रेझेंट राहते? इथे प्रेझेंट राहते फिलिफॉर्म ऍपॅरेटस. इथे का प्रेझेंट राहते? फिलिफॉर्म ऍपॅरेटस. सिंपल लक्षात द्या. हे झाले आपले सेकंडरी न्यूक्लियस. ठीक आहे, सेकंडरी न्यूक्लिय आहे. ठीक आहे, और आपण याला म्हणतो आपण पोलर न्यूक्लिय. ओके, आता याला म्हणतो आपण अँटीपोडल. जे चलायझल एंडवर जे प्रेझेंट राहते त्याला म्हणतो आपण अँटीपोडल सेल्स. नंतर जे मायक्रोपायलर एंडवर जे दोन का राहते? सिनर्जिड सेल्स का राहते? प्रेझेंट राहते. आता आपल्याला हे नेहमी माहित आहे का जो कोणत्याही प्रकारचा जर इथे जर स्टिग्मावर काय येत पोलन ग्रेन आणि पोलन ग्रेन काय ट्रॅव्हल होऊन जर येत असेल तर हा कुठनं जाईल? मायक्रोपायलर एंडवरनच जाईल. कुठं जाईल? मायक्रोपायलर एंडवरनच एंट्री करेल. का बरं?
कारण मायक्रोपायलर एंड वरून एंट्री करण्यासाठी यांना गाईड कोण करते, तर फिलिफॉर्म्स ऍपरेटस. कोण करते, फिलिफॉर्म ऍपरेटस. ठीक आहे, लक्ष द्या. आपण इकडे वळू. फर्स्ट ऑफ ऑल आता आपला काय जे टॉपिक आहे की पोलम पिस्टल इंटरॅक्शन, म्हणजे जो काही पोलन ग्रेन आहे अँथर मध्ये प्रेझेंट, हा कशामध्ये, तर स्टिग्मा मध्ये इंटरॅक्ट होणे. काय होणे, स्टिग्मा मध्ये इंटरॅक्ट होणे. आता लक्ष द्या बघा, आपल्याला माहित आहे आपण पॉलिनेशन पर्यंत शिकलेलो आहे. म्हणजे हा जो पोलन ग्रेन आहे हा इथे आलेला आहे. ठीक आहे, पॉलिनेशन पर्यंत आपण शिकलेलो आहे ना. जो काही अँथर मध्ये पोलन ग्रेन आहे हा स्टिग्मा पर्यंत काय म्हणजे ट्रान्सफर होणे, त्याला काय म्हणतो आपण, पॉलिनेशन. सिंपली इथपर्यंत आपण शिकलेलो आहे. काय, हा इथपर्यंत आला. आता जे इंटरॅक्शनची प्रोसेस आहे आपण म्हणू शकतो की स्टार्ट फ्रॉम द पॉलिनेशन अँड इन फ्रॉम द फर्टिलायझेशन. म्हणजे पॉलिनेशन पासून स्टार्ट होईल इंटरॅक्शनची प्रोसेस, आणि फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन हा जो पोलन ग्रेन आहे हा जो इंटर होईल, कुठे होईल, जो एम्ब्रियो सॅक मध्ये इंटर होईल तिथपर्यंत काय राहील, आपली पोलन पिस्टल इंटरॅक्शनची जे काही राहील ती प्रोसेस राहील. लक्ष द्या. आता सिंपली हा काय आहे, पोलन ग्रेन आहे. काय आहे हा पोलन ग्रेन, स्टिग्मावर आलेला आहे. जे काही पॉलिनेशन जे काही एजन्सीच्या मदतीने काय आलेला आहे, स्टिग्मावर आलेला आहे. आता जेव्हा स्टिग्मावर तो येईल तर इथे काय होते, केमिकल डायलॉग्स. काय होते इथे, सॉरी आपण म्हणू शकतो इथे काय होते, केमिकल डायलॉग. काय होते, केमिकल डायलॉग होते. काय होते, केमिकल डायलॉग. आता डायलॉग म्हणजे काय, लक्षात आहे. सिंपली जर हा हेबिस्कसचा फ्लॉवर आहे किंवा हेबिस्कसच्या पार्ट विषयी आपण शिकत आहे, तर तिथे फक्त हेबिस्कस पूर्ण जगामध्ये हेबिस्कसचे पोलन ग्रेन राहील का, नाही. सिंपली खूप सारे पोलन ग्रेन आहे आपल्या जगामध्ये किंवा आपल्या पृथ्वीवर जे काही प्लांट्स आहे याच्यामध्ये खूप प्लांटचे जे काही पोलन ग्रेन आहे, खूप सारे पोलन ग्रेन प्रेझेंट आहे. आता पॉलिनेशन होत आहे किंवा हवेच्या माध्यमातून काय होत आहे, इथे एक नाही तर एकापेक्षा जास्त प्लांटचे काय होत आहे, एकापेक्षा जास्त प्लांटचे काय येत आहे, पोलन ग्रेन येऊन स्टिक होत आहे. कुठे, स्टिग्मावर. कुठे होत आहे, स्टिग्मावर एकापेक्षा जास्त काय पोलन ग्रेन येऊन स्टिक होत आहे. आता केमिकल डायलॉग्स म्हणजे काय, आता याला म्हणतो आपण कॅपॅबिलिटी. काय म्हणतो आपण, कॅपॅबिलिटी. याला काय म्हणतो आपण, कॅपॅबिलिटी ऑफ अ पोलन ग्रेन. आता काय होत आहे, लक्ष द्या. हा जो स्टिग्मा आहे इथे सर्व प्रकारचे पोलन ग्रेन येत आहे. आता हा स्टिग्मा ठरवेल की कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन हा ऍक्सेप्ट करेल आणि कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन हा ऍक्सेप्ट करणार नाही. कारण काय आहे, तर बघा, हा समजा आपण समजला का हा सेम स्पेसिस आहे, हा सेम स्पेसिसचा प्लांट पोलन ग्रेन आहे. ज्या प्रकारचा स्टिग्मा वगैरे किंवा जे काही आपण याला म्हणतो फेमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ना, त्या सेम स्पेसिसचा काय आहे, पोलन ग्रेन आहे. एक तर लक्ष द्या, एकतर पोलन ग्रेन हा कसा राहील, सेम स्पेसिस म्हणजे काय, तर त्याच झाडावरचा किंवा त्याच फ्लॉवरचा पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत जाईल. किंवा आता इथे दोन राहील, सेम स्पेसिस मध्ये जे काही सेम फ्लॉवर आहे त्याच्यावरचा राहू शकतो किंवा डिफरंट फ्लॉवरवरचा राहू शकतो. प्लांट सेम राहील, काय राहील, डिफरंट फ्लॉवरवरचा राहील. आता इथे तर काय आलं आहे, अजून एक काढून घेऊ आपण. ठीक आहे, हे जे आहे एक झाला हा सेम फ्लॉवरवरचा, काय हा काय आहे, सेम फ्लॉवरवरचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा वेगळ्या स्पेसिसच्या फ्लॉवरचा काय आहे, पोलन ग्रेन आहे. आणि हा काय आहे, स्पेसिस तर सेम आहे पण डिफरंट फ्लॉवरवरचा आहे. काय किंवा आपण म्हणू शकतो किंवा डिफरंट प्लांटवरचा आहे. काय, डिफरंट प्लांटवरचा आहे. आता काय होते इथे डायलॉग म्हणजे केमिकल डायलॉग. आता इथे केमिकल डायलॉग म्हणजे काय, तर हे पोलन ग्रेन काय अशा प्रकारे काही केमिकल सिग्नल्स पाठवल्या जाते की अशा प्रकारे ते केमिकल सिग्नल्स सोडते की ते सांगतात की हा माझ्याकडे, आता आपल्याला माहिती आहे ना, जरी काय लग्नामध्ये काय होते तर क्वालिटीज सांगितल्या जाते, मुलाच्या क्वालिटीज सांगितल्या जाते कशासाठी, मग काय किंवा मुलीच्या क्वालिटीज सांगितल्या जाते कशासाठी, तर ऍक्सेप्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर जे काही रिजेक्शन वगैरे प्रोसेस घडल्या जाते. त्याच प्रकारे इथे पण होते. हे काय स्वतःच्या क्वालिटीज सांगतात की माझ्यापाशी या प्रकारचे जीन्स आहे, म्हणजे ते केमिकल, त्यांचे काय केमिकल डायलॉग्स होतात. त्याच्यानंतर हे स्टिग्मा ठरवते. काय ठरवते, स्टिग्मा ठरवते. आता पॉसिबिलिटी कोणती आहे, हा सेम फ्लॉवरवरचा पोलन ग्रेन आहे, हा डिफरंट प्लांट मधला फ्लॉवरवरचा पण सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन आहे. आणि हा जो आहे हा काय आहे, तर डिफरंट फ्लॉवर, डिफरंट प्लांट आणि डिफरंट स्पेसिसचा. आता कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन हा स्टिग्मा ऍक्सेप्ट करेल आहे ना, कोणत्या प्रकार, त्याच्यानंतरचे जे काही पुढची प्रोसेस करेल ना, तर कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन हा स्टिग्मा काय करेल, ऍक्सेप्ट करेल. लक्ष द्या बघा,
सिंपली मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंग म्हणजे काय होते, तर ते सेम म्हणजे सेल्फ पॉलिनेशन करणं टाळत आहे. कशासाठी, तर क्रॉस पॉलिनेशन झालं पाहिजे, म्हणजे डिफरंट प्रकारचे स्पेसिस मिळाले पाहिजे म्हणून. तर पोलन ग्रेन काय करेल, डिफरंट सेम स्पेसिस, काय सेम स्पेसिस बट डिफरंट प्लांट वरच्या फ्लॉवरचा पोलन ग्रेन काय करेल, ऍक्सेप्ट करेल. काय करेल, ऍक्सेप्ट करेल. कारण बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे डिफरंट म्हणजे वेगळ्या फ्लॉवर वरचा, कारण इथे सर्व प्रमाणातले जे काही सर्व प्रकारच्या फ्लॉवर वरचे पोलन ग्रेन आलेले आहे, बट हे कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करेल, तर काय यांना काय पाहिजे, जेनेटिकल व्हेरिएशन्स पाहिजे. काय पाहिजे, जेनेटिकल व्हेरिएशन्स पाहिजे. त्यासाठी काय करेल, हे स्पेसिस तर सेम राहील, म्हणजे सेम स्पेसिसचं प्लांट राहील, पण डिफरंट म्हणजे जे काही दुसऱ्या फ्लॉवर वरचा जो काही आपला अँथर राहील, त्या अँथर मध्ये जो काही पोलन ग्रेन राहील तो ऍक्सेप्ट करेल. हा जो दुसरा प्लांट डिफरंट स्पेसिस आहे ना, हा डिफरंट स्पेसिसचा जो काही पोलन ग्रेन आहे हा ऍक्सेप्ट करणार नाही, किंवा सेम स्पेसिसचा म्हणू शकतो हा पण काय करणार नाही, ऍक्सेप्ट करणार नाही, किंवा म्हणू शकतो मोस्टली काय होईल, हा ऍक्सेप्ट करेल. काय करेल, हा ऍक्सेप्ट करेल ऍज कम्पेअर्ड टू द सेम प्लांट वरचा, जे काही त्याच्या स्वतःच्या फ्लॉवर पेक्षा काय करेल, तो याचा काय करेल, ऍक्सेप्ट करेल. ठीक आहे, लक्ष द्या. बघा काय बघितलं आपण, पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय, तर कुठून स्टार्ट होत आहे, पॉलिनेशन पासून स्टार्ट होत आहे. इथे पॉलिनेशन झालेलं आहे, काय झालेलं आहे, पॉलिनेशन झालेलं आहे. इथे काय आलेलं आहे, पोलन ग्रेन इथे इथपर्यंत आलेला आहे. आता काय इथे स्टिग्मा, काय आता स्टिग्मा. आता स्टिग्मा का कम्पॅबिलिटी म्हणजे कॅपॅबिलिटी म्हणू शकतो आपण त्याला. पोलन ग्रेनची कॅपॅबिलिटी पाहिजे की तो पोलन ग्रेन ऍक्सेप्ट केला जाईल की नाही केला जाईल. आता कशा प्रकारचे पोलन ग्रेन ऍक्सेप्ट केले जाईल, सिंपली लक्ष द्या. बघा हा एक पोलन ग्रेन आहे. आता हा जो पोलन ग्रेन आहे हा सेम स्पेसिसचा आहे. हा काय सेम स्पेसिसचा आहे. आता सेम स्पेसिस मध्ये पण दोन राहील, एक तर काय राहील, हा सेम फ्लॉवर वरचा राहील किंवा डिफरंट फ्लॉवर वरचा राहील. तर काय जो काही स्टिग्मा आहे हा सेम फ्लॉवर वरचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करणार नाही, कारण त्यांना माहिती आहे सेम फ्लॉवर वरचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट केल्यानंतर जेनेटिकल व्हेरिएशन्स पाहायला मिळेल का नाही, तर काय जेनेटिकल आयडेंटिकल प्रोडक्ट त्याला मिळेल त्या फ्लॉवरचा. तो काय करतो, सेम स्पेसिस बट डिफरंट प्लांट ऑर द डिफरंट फ्लॉवर वरचा, काय डिफरंट प्लांट ऑर द डिफरंट फ्लॉवर वरचा काय करतो, तो पोलन ग्रेन काय करतो, ऍक्सेप्ट करतो. काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, बट स्पेसिस सेम. मी लक्षात 10 वेळा म्हणतो, लक्ष द्या की सेम स्पेसिस, डिफरंट स्पेसिसचा चालेल का नाही, तर ते डिफरंट स्पेसिसचा काय आपण म्हणू शकतो, डिफरंट स्पेसिसचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करत आहे का नाही करत आहे, डिफरंट स्पेसिसचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करत आहे का नाही. आता सिंपल सी गोष्ट आहे, डायलॉगिंग झाली आहे, त्यांनी काय केलं, जेनेटिकल व्हेरिएशन सर्व गोष्टी बघितलेल्या आहे. आता काय होईल, पोलन ग्रेन इथे जेव्हा इंटर होईल, पोलन ग्रेन जेव्हा इथे इंटर होईल, इथे काय पोलन ग्रेन इंटर झाल्यानंतर इथे काय होते, तर पोलन ट्यूब फॉर्म. काय होते, पोलन ट्यूब फॉर्म होते. आणि पोलन ट्यूब मध्ये आपल्याला माहित आहे की दोन, आपण त्याला काय म्हणतो, दोन पोलन ग्रेन राहते. किती राहते, दोन मेल गमेट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, दोन मेल गमेट राहते. काय राहते, दोन मेल गमेट राहते. आता या पोलन ट्यूब मधून जे काही दोन मेल गमेट आहे हे काय करते, ट्रॅव्हल करते. काय करते, हे ट्रॅव्हल करत आहे. आता हे जेव्हा ट्रॅव्हल करत आहे, तर ही झाली आपली ओव्हरी आहे. ठीक आहे, ही काय ओव्हरी आहे. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. काय आतापर्यंत आपण शिकलेलो आहे, सिंपली काय केल्या जाते, हा जो पोलन ग्रेन आहे इंटर झाल्यानंतर इथे काय करते, पोलन ट्यूब काय करते, फॉर्म करते. काय करते, पोलन ट्यूब फॉर्म करते. आणि आफ्टर द पोलन ट्यूब फॉर्म केल्यानंतर आपल्याला माहिती त्याच्यामध्ये काय राहते, दोन मेल गमेट राहते. आपण द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट मध्ये शिकलेलो आहे की कशा प्रकारे ते जनरेटिव्ह सेल्स आणि व्हेजिटेटिव्ह सेल्स कशा प्रकारे निर्माण करतात. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करताय, इथे दोन मेल गमेट आहे. काय, दोन मेल गमेट काय करतात, इथे ट्रॅव्हल करतात. काय करतात, ट्रॅव्हल करतात. ते दोन मेल गमेट ट्रॅव्हल करून काय करत असतात, ते फर्टिलायझेशन साठी कुठपर्यंत पोहोचतात, तर या मायक्रोपायलर इन पर्यंत. काय कुठपर्यंत पोहोचतात, मायक्रोपायलर इन पर्यंत. आता मायक्रोपायलर इन वर काय आहे, सिनर्जिट्स आहे. काय आहे, सिनर्जिट्स आहे. मी आता सांगितलं सिनर्जिट्स वर काय राहते, तर फिलिफॉर्म ऍपरेटस राहते. आता फिलिफॉर्म ऍपरेटसचं काम काय आहे, तर हे काय करतात, त्यांना गाईड करतात की इथनं इंटर करायचं आहे. जो काही पोलन ग्रेन इंटर होईल ना, तर तो पोलन ग्रेन इथनं इंटर होईल यासाठी गाईड कोण करताय, तर फिलिफॉर्म ऍपरेटस करताय. कोण करताय, फिलिफॉर्म. पोलन पॉलिनेशन झालं होतं, पॉलिनेशन पाय इथे खूप प्रमाणात काय पोलन ग्रेन येऊन स्टिक झाले होते. काय पोलन ग्रेन खूप प्रमाणात येऊन रेडी होते. बट आता इथे कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन घ्यायचा हे कोण ठरवणार होतं, तर स्टिग्मा ठरवणार होतं. कोण ठरवणार होता, स्टिग्मा. आता स्टिग्मा ठरवणार म्हणजे काय, स्टिग्मा कशा प्रकारचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करेल हे कोण ठरवेल, स्टिग्मा ठरते. मग कशा प्रकारचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करेल, तर अशा प्रकारचा की बघा
त्याच्यापाशी व्हेरायटीज आहे. एक तर त्याच्यापाशी डिफरंट फ्लॉवरवर चालाय जो त्यांच्या स्पेसिसचा पोलन ग्रेन नाही आहे तो आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर काय सेम स्पेसिस आहे बट डिफरंट फ्लॉवरचा पण त्याच्यापाशी काय पोलन ग्रेन आहे आणि त्याच्या सेम फ्लॉवरचा पण त्याच्यापाशी काय आहे पोलन ग्रेन. असे 3-4 प्रकारचे पोलन ग्रेन आहे. आता हे जे पोलन ग्रेन आहे हे काय स्वतःच्या एक जेनेटिकल आयडेंटिटी शोज करतात. हा माझ्याकडे या प्रकारचे जेनेटिक जे जीन्स आहे अशा प्रकारचा फ्लॉवर निर्माण होऊ शकतो. नंतर जे काही डिफरंट हा काय सांगेल सेम स्पेसिसचे जीन आहे असं सांगेल. काय सांगेल सेम स्पेसिसचे जीन आहे असं सांगेल. हा काय सांगेल माझ्यापाशी डिफरंट स्पेसिसचे जीन आहे असं काय करेल केमिकल डायलॉग काय करेल पास करेल. हा काय करेल हा सांगेल की माझ्यापाशी सेम स्पेसिस बट डिफरंट फ्लॉवरचे काय जीन आहे. अशा प्रकारे काय होईल डायलॉग यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होईल. ठीक आहे केमिकल डायलॉग होईल. मग याच्यामध्ये स्टिग्मा ठरवेल की कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट केला पाहिजे. तर मी तुम्हाला आता सांगितलं की जे काही प्लांट काय करत आहेत प्रिफर करत आहे आउट ब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. काय क्रॉस पॉलिनेशन प्रिफर करत आहे फॉर द डिफरंट जेनेटिकल आयडेंटिकल प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी. जर सिंपलची गोष्ट आहे हा जो सेम स्पेसिसचा आहे किंवा सेम फ्लॉवरचा आहे हा ऍक्सेप्ट करणार नाही. नंतर डिफरंट स्पेसिसचा पण ऍक्सेप्ट करणार नाही. ते कोणत्या प्रकारचा पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करेल तर सेम स्पेसिस बट डिफरंट फ्लॉवर ऑर द डिफरंट प्लांट अशावरचा काय करेल हे म्हणजे स्टिग्मा काय करेल पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करेल. आणि सिंपलची गोष्ट आपल्याला माहित आहे आफ्टर द पोलन ग्रेन ऍक्सेप्ट केल्यानंतर इथे काय पोलन ट्यूब काय होते फॉर्म होते. पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 मेल गमेट्स राहते. आफ्टर दॅट ते 2 मेल गमेट्स काय होते ट्रॅव्हल होते कुठनं स्टाईल पासून स्टाईल मधनं काय होईल ट्रॅव्हल होईल. म्हणजे जे काही पोलन स्टाईल मध्ये जे काही पोलन ट्यूब फॉर्म झाले त्याच्या माध्यमातून ट्रॅव्हल होऊन काय होईल ते मायक्रोपायलरिन पर्यंत येईल. नंतर मायक्रोपायलरिन मध्ये आपल्याला माहित आहे काय तर फिलिपियन ऍपरेटस आहे. फिलिपियन ऍपरेटस काय करत आहे तर दे आर गाईड टू बी अ मेल गमेट टू इंटर इन टू द मायक्रोपायलरिन. मायक्रोपायलरिन पासून काय एंट्री करायची आहे हे कोण सांगेल तर त्यांना फिलिफॉर्म ऍपरेटस सांगेल. काय सांगेल फिलिफॉर्म ऍपरेटस सांगेल. म्हणजे सिंपली काय तर पोलन पिस्टल म्हणजे काय आहे अजून फर्टिलायझेशन घडलं आहे का नाही काय फर्टिलायझेशन घडलेलं नाही आहे. हे काय फक्त इथे इंटर करेल. काय करेल इंटर करेल. अजून फर्टिलायझेशन घडलेलं आहे का इंटर केल्यानंतर जेव्हा इथे काय एक सेल्स आहे हा काय राहतो एक सेल आहे इथे काय होईल ते फ्यूज होईल आणि नंतर एक पोलन ग्रेन काय होईल इथे फर्टिलाइज होईल आणि एक पोलन ग्रेन काय होईल तर सॉरी एक मेल गमेट काय होईल पोलन न्यूक्लियर पाशी काय होईल फर्टिलाइज. हे डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण शिकून घेऊ. पण सिंपल इथपर्यंत शिकायचं आहे काय जो काही फिलिफॉर्म ऍपरेटस काय करेल यांना गाईड करेल कशासाठी तर इथे एंट्री करण्यासाठी. कशासाठी इथे एंट्री करण्यासाठी इथपर्यंत जी प्रोसेस आहे म्हणजे तर इथपर्यंत इथे पोलन ग्रेन आला आहे. त्याच्यानंतर कम्पॅबिलिटी चेक करणे स्टिग्मा कोणत्या पोलन ग्रेनला ऍक्सेप्ट करत आहे. त्यानंतर इथे काय पोलन ट्यूब फॉर्म होणे त्याच्या माध्यमातून जे काही मेल गमेट ट्रान्सफर होणे आणि मायक्रोपायलर इनपर्यंत पोहोचणे या सर्व प्रोसेसला मायक्रोपायलर इनपर्यंत पोहोचून काय ते एंट्री करणे या सर्व प्रोसेसला आपण काय म्हणतो तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय तर जो काही पोलन ग्रेन आहे तो पूर्ण पिस्टिलच्या म्हणजे स्टिग्मा स्टाईल आणि ओरी या तिघांच्याही इंटरॅक्शन मध्ये म्हणजे इंटरॅक्शन मध्ये येऊन काय फर्टिलायझेशनची प्रोसेस काय करणे पास ऑन करणे त्यालाच काय म्हणतो आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण पोलन पिस्टल